नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. तर आपली जी सिरीज सुरू आहे 11th-12th कॉमर्स नंतर काय केलं पाहिजे हे तुम्हाला मी सांगणार आहे. आता तुम्ही 10th मध्ये आहात. जर तुम्हाला आत्ताच सगळ्या व्हेरियस फील्ड्सबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली तर नक्कीच तुम्हाला डिसिजन घ्यायला इझी पडेल. सो दॅट्स वाय आपण काही पर्टिक्युलर फील्ड्स मधल्या ज्या जनरल ब्रांचेस आहेत त्या आपण बनणार आहोत. याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याचशा ब्रांचेस आता फील्ड्स अवेलेबल आहेत. म्हणजे जनरली लोक घेतात तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर कॉमर्स केल्यानंतर 11th-12th कॉमर्स केल्यानंतर तुमच्याकडे एक बेसिक ऑप्शन असतो तो म्हणजे बीकॉम करण्याचा, बॅचलर्स इन कॉमर्स करण्याचा. सो आता बीकॉम म्हणजेच काय तर ज्याप्रमाणे बीएससी आपण पाहिलं होतं सायन्समध्ये 13th, 14th आणि 15th हे 3 वर्ष असतात त्याप्रमाणे बीकॉम आहे. सो 3 ते 4 वर्षांचा हा कोर्स असतो. अगेन सध्या न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार याच्यामध्ये अजूनही काही बदल होत आहेत पण 3 ते 4 वर्षांचा मिनिमम 3 वर्षांचा हा कोर्स असतोच. ठीक आहे. बीकॉम तुम्ही कोणत्याही विषयामध्ये करू शकता जे तुमचे कॉमर्सचे विषय आहेत. इकॉनॉमिक्स असेल किंवा इतर कुठले जे काही फायनान्स रिगार्डिंग अकाउंटिंगशी रिलेटेड विषय आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बीकॉम जे आहे ते तुमचं कम्प्लीट करू शकता. ठीक आहे. अगेन बीकॉम केल्यानंतर एमकॉम करू शकता 2 इयर्सचं. त्यानंतर तुम्ही बीकॉम एमकॉम केल्यानंतर तुम्ही ऍज अ टीचर म्हणून पण जॉब करू शकता किंवा तुम्ही स्वतःचा कोचिंग इन्स्टिट्यूट पण ओपन करू शकता. बीकॉम केल्यानंतर तुम्हाला एमबीए सुद्धा करता येतं. तुम्ही बँकिंगच्या वेगवेगळ्या फील्ड्समध्ये इव्हन बँकिंगच्या काही गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतात त्या सुद्धा देऊन तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये जाऊ शकता. बँक मॅनेजर असेल, कॅशियर असेल, या सगळ्या ज्या फील्ड्स आहेत किंवा हे सगळे जे काही पुढचे ऑप्शन्स आहेत ते पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता. पण या सगळ्यांसाठी मोस्टली तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं रिक्वायर्ड असतं. ते तुम्ही बीकॉम मधून पण करू शकता. नेक्स्ट इज इन्शुरन्स कंपनीमधल्या पण बऱ्याचशा ज्या काही पोस्ट आहेत त्या तुम्हाला आफ्टर बीकॉम नंतर पण त्यांचे ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील त्या फुलफिल केल्यानंतर तुम्हाला इन्शुरन्स कंपनीजमध्ये पण जॉब मिळू शकतो. नेक्स्ट आहे बीबीए करू शकता मॅनेजमेंटमध्ये. त्यानंतर तुम्ही एमबीए करू शकता. ओके. बीबीए करू शकता आणि त्यानंतर मग तुम्ही एमबीए करू शकता. इट्स लाईक ऍडमिनिस्ट्रेशन आहे. बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बॅचलर्स आणि बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मास्टर्स. तुम्हाला जर पर्टिक्युलरली बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटर बनायचं आहे तुम्हाला इव्हन हे कुठल्याही फील्ड मधून करू शकता. सायन्स मधून, कॉमर्स मधून, आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स मधून तुम्ही बीबीए एमबीए कडे जाऊ शकता. दुसरी गोष्ट आहे मॅनेजमेंटमध्ये इव्हन हे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पण तुम्हाला जाता येतं आफ्टर कॉमर्स. नेक्स्ट आहे बीसीए. बीसीए स्टँड्स फॉर बॅचलर्स इन कम्प्युटर ऍप्लिकेशन. हे तुम्ही सायन्स नंतर पण करू शकता आणि तुम्ही हे कॉमर्स नंतर पण करू शकता. सो अगेन मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की 11th-12th सायन्स असेल आणि तुम्हाला जर पुढे तुमचं बॅचलर्स जे आहे तर ते किंवा डिग्री जी आहे तर ती सायन्स फील्ड मध्ये नाही करायची, तुम्हाला कॉमर्सकडे शिफ्ट व्हायचे तर तुम्ही ते पण करू शकता. सायन्स नंतर तुम्ही कॉमर्सकडे जाऊन पण तुमची डिग्री जी आहे ती तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये घेऊ शकता. ठीक आहे. पण कॉमर्स थ्रू सायन्स नाही जाता येत, सायन्स थ्रू कॉमर्स जाता येतं. ठीक आहे. सो बीसीए मध्ये तुम्हाला जे आपण म्हणतो की जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत त्यांना जे शिकवलं जातं सिमिलरली त्याच पॅटर्न मधला काही सिलेबस तुम्हाला याच्यामध्ये दिला जातो. कोडिंगची रिगार्डिंग नॉलेज तुम्हाला याच्यामध्ये दिलं जातं. कम्प्युटर अप्लायन्सेस मध्ये जे जे रिक्वायर्ड आहे कम्प्युटर ऍप्लिकेशन्स मध्ये तर त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाते. बीसीए करून पण तुम्हाला जॉब्स मिळतात पण काही जण एमसीए पण करतात, मास्टर्स पण करतात. ठीक आहे. सो बीसीए जर तुम्हाला करायचं असेल तर मॅथ्स असलं पाहिजे तुमचं कॉमर्समध्ये किंवा तुम्ही जर सायन्स कडून येणार असाल तर तुमचा मॅथ्स हा विषय असला पाहिजे. नेक्स्ट इज काही लोक बॅफ करतात, बॅचलर्स इन अकाउंटिंग आणि फायनान्स. तो पण एक ऑप्शन तुमच्याकडे आहे. इव्हन बॅफ करून पण तुम्ही बँकिंग मध्ये, इन्शुरन्स मध्ये जाऊ शकता. बॅफ करून पण तुम्हाला एमबीए करता येतं. सो तुमच्याकडे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. इथे जर पाहायचं म्हटलं तर तुम्ही कुठलीही ग्रॅज्युएशन डिग्री घेऊन म्हणजे तुम्ही बीबीए करा, बीकॉम करा, बॅफ करा, बीसीए करा, बॅचलर्स इन आर्किटेक्चर करा, या कुठल्याही डिग्रीज घेऊन तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झाम्सला तुम्ही क्वालिफाय असता. गव्हर्नमेंट एक्झाम्समध्ये आपण पर्टिक्युलरली युपीएससी असेल, एमपीएससी असेल किंवा इतर ज्या काही एसएससी सीएलच्या एक्झाम्स आहेत, बँकिंगच्या एक्झाम्स ज्या काही आहेत त्यासाठी तुम्ही क्वालिफाय होता जर तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये ग्रॅज्युएशन केलं तर, मग ते सायन्स, कॉमर्स, आर्ट्स काही पण असलं तरी पण. ठीक आहे. पण पर्टिक्युलरली तुम्हाला जर बँकिंगच्याच एक्झाम्स द्यायच्या असतील तर तुम्ही कॉमर्स फील्ड घेतलेली तुम्हाला बरी पडेल. बॅफ नंतर नेक्स्ट आहे आर्किटेक्चर. आर्किटेक्चरिंग तुम्हाला सायन्स नंतर पण करता येतं, कॉमर्स नंतर पण करता येतं. सो त्यांच्या काही एंट्रन्स एक्झाम्स असतात आर्किटेक्चरिंग इन्स्टिट्यूटच्या तर त्यानुसार तुम्ही ते बघू शकता. बॅचलर्स नंतर तुम्हाला आर्किटेक्चरिंग मध्ये मास्टर्स पण करता येऊ शकतं आर्किटेक्चर मध्ये. नेक्स्ट आहे तुम्ही बीकॉम करत करत किंवा काही लोक बॅफ करत करत सीए ची प्रिपरेशन पण करतात किंवा सीएस ची प्रिपरेशन पण करतात. तो पण ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे. सो त्यानुसार तुम्ही या पण फील्ड्स की तुम्हाला कशामधून म्हणजे कुठलं साइड बाय साइड कुठला कोर्स करायचा आहे. बीकॉम कम्पॅरेटिव्हली इझी असल्यामुळे मोस्ट ऑफ द लोक बीकॉम करत करत सीए ची प्रिपरेशन करतात किंवा तुम्हाला जर एक्स्ट्रा करिअर ऑप्शन हवा आहे लाईक बीकॉम पेक्षा बॅफ इज बेटर म्हणजे
आपण कंपॅरिझन नाही करू शकत, बट तसं वरवर पाहायचं म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो. सो त्याच्यामुळे काही लोक बॅफ करत करत सीए किंवा सीएसची प्रिपरेशन करतात. सो सीए मध्ये फाउंडेशन वगैरे सगळ्या लेवल्स तुम्हाला कराव्या लागतात आणि तेवढं करत करत तुमचं साईड बाय साईड बीकॉम किंवा बॅफ पण कम्प्लीट होऊ शकतं. ठीक आहे, इव्हन तुम्ही बीसीए करत करत पण करू शकता, असा काही इश्यू नाहीये. नेक्स्ट आहे ते म्हणजे तुम्हाला मॅनेजमेंट मध्ये आपण ऑलरेडी बोललो बीएमएस किंवा हॉटेल मॅनेजमेंट आहे. सो बीएमएस इज बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज. तर हे पर्टिक्युलरली तुम्हाला कॉमर्स मधून करता येते. याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये मास्टर्स पण करण्याची अपॉर्च्युनिटी आहे. अजून एक ऑप्शन असा आहे की तुम्हाला जर टीचिंग करायचं असेल पर्टिक्युलरली, तर तुम्ही आफ्टर तुमचं बॅचलर्स म्हणजे तुम्ही बीकॉम करू शकता किंवा तुम्ही बॅफ करू शकता. तर हे सगळं केल्यानंतर टीचिंग मध्ये तुम्हाला जर जायचं असेल पर्टिक्युलरली, तर तुम्ही परत बीएड करू शकता. ठीक आहे, आफ्टर तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. बीएड नंतर तुम्ही एमएड करू शकता. अगेन ग्रॅज्युएशन नंतरच तुम्हाला हे सगळं करता येणार आहे, बीएड किंवा एमएड. ठीक आहे, तर हे पण तुम्ही करू शकता. नेक्स्ट इज तुम्हाला जर लॉयर बनायचं असेल, तुम्हाला एलएलबी करायचं असेल, तर तो पण ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही कॉमर्स नंतर एलएलबी सुद्धा घेऊ शकता. त्याच्यामध्ये पण तुम्ही पुढचं एज्युकेशन कंप्लीट करू शकता. तुम्हाला जर डिफेन्समध्ये जायचं असेल, तर इंडियन डिफेन्स किंवा इंडियन मिलिटरी अकॅडमीज आहेत की जे तुम्हाला पर्टिक्युलरली कॉमर्स नंतर पण अलाउ करतात. युजली नेव्हीमध्ये किंवा एअर फोर्सेसमध्ये मॅथ्स कंपल्सरी असतं, तर त्यानुसार तुम्हाला बघावं लागेल. बट आर्मीमध्ये किंवा मिलिटरीमध्ये तुम्ही कॉमर्स नंतर पण जाऊ शकता. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त मग सायबर सिक्युरिटी असेल, सायबर क्राईम लॉ वगैरे असेल किंवा तुम्हाला डिझायनिंग मध्ये जायचं आहे, फिल्म मधल्या कुठल्या तरी पार्ट मध्ये जायचं आहे किंवा या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला कॉमर्स मधून करता येतात. सो ते पण ते कुठल्याही ब्रांचशी रिगार्डिंग नाहीये की तुम्ही सायन्सेस घेतलं पाहिजे, कॉमर्स घेतलं पाहिजे, असं काही नाहीये. या सगळ्या फ्री आहेत. फ्री म्हणजे इट्स लाईक की तुम्ही कुठल्या पण ब्रांच मधून त्या गोष्टी करू शकता. फॉर एक्झाम्पल अॅनिमेशन मध्ये जायचं असेल किंवा तुम्हाला कोडिंगशी रिगार्डिंग काही एक्स्ट्रा करायचं असेल, फोटोग्राफी करायची असेल, फॉरेन लँग्वेजेस बद्दल तुम्हाला काही शिकायचं असेल, टुरिझम मध्ये आपण बऱ्याचदा बघतो की ज्यांना फॉरेन लँग्वेजेस वगैरे येतात त्यांना जे टूर्स आणि ट्रॅव्हल्सचे कंपनीज असतात त्याच्यामध्ये जॉब मिळतो टू ट्रान्सलेट द लँग्वेजेस आणि फॉरेनर्सला वगैरे हेल्प करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही ट्राय करू शकता. तर असे काही करिअर ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. याच्या व्यतिरिक्त पण बरेचसे ऑप्शन्स असू शकतात. अर्थात मी काही मिस आउट केलं असेल तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा माझ्याकडून काही डाऊट क्लिअर करायचं राहिलं असेल तर ते पण मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि अशाच प्रकारचे अजून कोणत्या कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओज हवे आहेत ते मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो मी तिथे सगळे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. सो बेस्ट ऑफ लक आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओ आपण पाहणार आहोत आर्ट्स वरती. अँड बाय बाय.